हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे कुंडली गवर्ध हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री रामेश्वर भगवान की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव. कर भरण्याकरता पैसे लागतात का नाही? कर म्हणजे हात. देवानं आपल्याला कर भरायची सोय केली आहे, म्हणून अशा प्रसंगी मान अभिमान सोडून हात वर करीत जाव, टाळी वाजवीत जाव. देवानं हात दिले ना. नमः पार्वती पते हर हर. हो, आणि अशा ठिकाणी प्रसन्न चित्त असत जाऊ म्हणजे शुभ लक्षण आहे. जसं काही ठिकाणी रवाना करायच्या वेळेस असं बसत जावं. इथं असं असतं कुठं कुठं कसं बसावं, कुठं काय, हे तुम्ही सगळे सांगणंच नको, पण सांगावं लागतं. काही काही ठिकाणी तर असं वाटतं की याच्या पुढं तांब्यात विसरला काटामुरेला आणून द्यायचं, असे बसत म्हणजे वारकरी शिक्षकाला सगळाच वर्ग घ्यावा लागतो. जिल्हा परिषदच्या शिक्षकाला 1-2 वर्ग घेतले की 1,00,000 रुपये पगार आहे. इथं आम्हाला 1,00,000 शिवाय आहे. सोयीच्या नजरेचे असले तर बरं, नाही तर चर्मदृष्टीनं पाहणारे कोणत्या दृष्टीनं, कारण पाहणाऱ्याचे प्रकार 3 आहेत. किती? विपरीत दृष्टीनं पाहणारा वर्ग, संशयित दृष्टीनं पाहणारा वर्ग आणि यथार्थ दृष्टीनं. तर यथार्थ दृष्टीनं पाहणाऱ्या वर्गाला अधिष्ठानच दिसतं, हरीची या दासा, त्याला दुसरं अन्य काही दिसत नाही. पण एक चर्मदृष्टीचा जो वर्ग आहे, विपरीत वर्ग आहे, त्याची दृष्टी वेगळीच असते. तर त्यालाही देखील परिवर्तन होतं अशा ठिकाणी. विपरीत दृष्टीचं संशयित दृष्टीत येतो, आणि संशयित दृष्टीचा यथार्थ दृष्टी प्राप्त होणं म्हणजे खरं रामेश्वराचं दर्शन होणं. हो, त्याला म्हणायचं यथार्थ वृत्ती. तेव्हा आपण सेवेकरता ओवी अशी घ्यायची, एक मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी, असितगिरी समस्यात कज्जलम सिंधुपात्रे, सुरतरुवरुषाखा लेखणी पत्रमुर्वीं, लिखती यदि गृहीत्वा सर्वदा शारदा सर्वकालन, तदपि तव गुणानां मेषपारन्न याती. श्री रामेश्वर महाराज की, श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बोलो रे भाई सब संतन की, अपापने माता पिता की जय, अपापने गुरु महाराज की जय. आज आपण इथे सगळे बंधू भगिनी, अबाल वृद्ध सगळे देवस्वरूप इथं एकत्रित येण्याला जर निमित्त कारण काय असेल, तसं आमच्या शास्त्रात बरेचसे कारणं आहेत. पण इथं निमित्त कारण जर काय असेल तर हरिभक्तपरायण आदरणीय बाळासाहेबजी निरखेडकर, त्यांचं आडनाव काही मला माहिती ना, चव्हाण यांचा आज इथे अभिषेक आहे, भंडारा आहे आणि संतर्पण पण आहे. प्रत्येकाला देवाचा प्रसाद आहे अशी त्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा व्हावं होती, आणि मी यावं अशी इच्छा होती. पण मी असा भिकारी, आज इथं तर उद्या तिथं, भिकाऱ्याला 12 गाव फिरावं लागत ना. तर जेव्हा तवात आपल्याशिवाय भाकरी भाजत नाही आणि वेळ आल्याशिवाय येणं होत, तेव्हा आजचा योग आला तुमच्या सगळ्या दर्शनाचा. देवस्वरूपच तुम्ही आहात. तुम्ही देवस्वरूप नाही का माहीत नाही तुम्हाला? असं हिरमुसल्यावर कोण झालं तुम्ही? आपण मुळात देवस्वरूप नाही का माहीत नाही. आपण हलक्या जातीचे, भारे जातीचे, हे 2 दिवसाची भूमिका इथली. व्यवहारात म्हणत जाव साहेब, मग दलिंदर रेषात नाव नाही आलं, पण दलिंदर समजित जाऊ नये. आपण तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे, हे काय समजावून काय न समजाव, काय खावं काय न खाव, काय पाहावं काय न पाहावं, काय आहे आणि काय नाही, याच्याकरता सद्गुरू आपल्याला विवेकावर आरूढ करतात. ते कानं फुंकीत असतात का विवेकावर आरूढ करतात? मज हृदयी जेने तारिलो हा संसारू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. विशेष आदर कशाचा करायचा? फार प्रभावी आपल्याला दिलेला आहे विवेक. हा विवेक दुसरीकडे नाही. ह्या संभाजीनगरचे माजी खासदार जे आहेत,
एका मुस्लिम परिषदेमध्ये मला त्यांनी अध्यक्ष केलं होतं मुशियारामध्ये. उर्दू, हिंदी आणि मराठी त्रैभाषिक ते संमेलन होतं. मी म्हणलं मैं तो अनपढ़ आदमी, मेरे को वहाँ लेके जाके क्या करते. नाही नाही बोले आप हमारे में हो ना. त्यांचं सगळ्याचं झाल्यानंतर ते बोलता बोलता म्हणून गेले, नफरत बहुत बढ़ रही बोले महाराज. फार हुशार आहे तो, बुद्धिवान आहे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पत्रकार आहे, वकील आहे, गुण घ्यायचं त्याचं, बाकी कशाला पाहायचं ते बामणन कुंभारन मुसलमान. आमच्या वारकऱ्याकडे हे काही यातायाती धर्म. तर त्याचा गुणग्राह्य दृष्टीनं फार हुशार वाटला मला, तो अधिकारीच वाटला थोडा. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पत्रकार आहे, वकील आहे. हे कशाकरता सांगू लागलं मी तुम्हाला, देवानं किती महत्त्वाची वस्तू दिली. ते म्हणे बहुत नफरत बढ़ रही, म्हणजे द्वेष फार वाढला, भेद वाढला. तर मग सगळ्याचं बोलणं झाल्यावर मला 2 शब्द वेडेवाकडे. वास्तविक मी तर मूर्ख माणूस आहे, काहीच मला येत नाही म्हणून तर हे डिपार्टमेंट शोधलं मी. काही आलं असतं तर कुठं चपराशी तरी झालो असतो ना. पण मग मी बोललो, ईश्वरानं मलाही प्रेरणा दिली. मी म्हणलं, देखो मेरे भाईजान, खुदा ने खुद आप सबको भेजा है. भेजा म्हणजे पाठवलं, तुम्हारे तरफ हमने पैसे भेज दिए. भेजा म्हणजे देखो भाईजान, खुदा ने खुद आप सबको भेजा है. खाली भेजा नहीं तो क्या है क्या नहीं, क्या अच्छा क्या बुरा, ये जानने का भेजा भी दिया है, भेजा भी दिया है. त्याला म्हणायचं विवेक. त्याला काय म्हणायचं, तसं आपल्याला विवेक दिला आहे. आई आहे, बहीण आहे, माझी मावशी आहे, माय बहिणी आहे, गावातल्या सगळ्या स्त्रिया. त्यांच्याकडं वक्रदृष्टीनं पाहायचं नाही. पाहायचंच झालं तर जे जे दृष्टी दिसे अशी सोज्वळ दृष्टी रामेश्वराला मागत जाऊ रोज. आणि ती दृष्टी तुम्हाला आली तर भेवच नाही ना. मग जे दिसेल ते काय अधिष्ठान. नाही तर वडा झाडाखालून जाऊ नको, तिकडं पाहू नको, मा बाप म्हणला, रातचं निघतं दिवसा जातं, असे वेडगळ गप्पा कशाला. जन्माला यावं, वारकरी व्हावं, खरं कळून घ्यावं. जन्म आलो त्याचे, आजी फळं झाले साचे. आमच्या वारकऱ्याकडे भूतबाधा नावाची वस्तू, पळे भूतबाधा. अरे नामस्मरण करा, भूतबाधा जरी चित्तात बसली तुमच्या तर ती राहणार नाही. इतका चांगला पंथ जगाच्या पाठीवर कोणताच नाही. म्हणून प्रत्येकानं ब्राह्मणपणाचा, क्षत्रियपणाचा, वैश्यपणाचा, जागीरदारपणाचा, मी मानकरी या सगळा अभिमान सोडून भल्या वारकरी व्हावं. लेकरू जन्माला आल्याबरोबरच वारकरी करीत जाव. ही खरी श्रीमंती आहे, खरं वैभव आहे. जन्म आलो त्याचे, हा असा विवेक तुमच्याकडे दिलेला आहे. विवेक आहे. चला तिथं प्रवचन आहे, उशीर जरी महाराज आला तरी बसून राहा, हा काय तुमच्याकडे. थोडी कळ सहन करा, हा काय विचार आहे, विवेक आहे. विचारा वाचोनी न पविजे समाधान. हा विवेक तुम्हाला देवानं दिलेला आहे. सगळ्यात खरं म्हणजे काल तिथं जवळजवळ 10-1 हजाराची उपस्थिती असेल आपल्या मोठ्या बाबाच्या त्या परिसरात. आणि मोठे बाबांनाही सांगून ठेवलं होतं त्यावेळेस की माझा सत्कार तिथं. आणि नरहरी त्यांच्या हाताखाली एक माणूस होता, तो आज आहे, त्याला फार आनंद झाला तो. तर त्या खानदेश भागामध्ये त्याचं नाव कान्हदेश आहे. तिथं भगवंताचं आगमन झालं आहे असा इतिहास आहे. कान्हदेश म्हणते त्याला. खान म्हणजे त्यांना वाटलं हे कशाला खानदेश, खान हे कशाला ठेवायचं आपल्या यादीत. कान्हदेश असा त्याला आहे. तर तेव्हा तिथं सगळे जमलेले लोक आहेत, त्याच्यात सत्कार छोटे मोठे सगळ्याचे झाले मानव. पण तरी एवढ्या मंडळीचं कुठं होणार. मग मी त्यांना सांगितलं की खरं म्हणजे ईश्वरानं तुमचा सत्कार केला हे तुमच्या ध्यानात नाही. एवढा पुरस्कार, एवढी देणगी देवानं तुम्हाला दिली. हे शरीर दिलं म्हणजे गॉड गिफ्ट आहे, ईश्वरानं दिलेली देणगी आहे शरीर. अरे शरीर आहे म्हणून सरपंच का शरीर नाही म्हणून, शरीर आहे म्हणून सभापती का शरीर नाही म्हणून, शरीर आहे म्हणून पंतप्रधान, शरीर आहे म्हणून राष्ट्रपती. त्यात पुन्हा काय प्राण, प्राणापान समायुक्तो. प्राण आहे का नाही महत्त्वाचा, हा विवेक आहे का नाही. तुमच्याजवळ पैसे असतील नसतील, काही तुम्हाला येत असेल नसेल, पण प्राण आहे का नाही तुमच्याजवळ. वर हात करा, वर कोणाजवळ नाही. हां 2-4 निघाले राव, आणि हात कसा वर झाला प्राण नाही ते न कळण्यातले. लवकर करंट आलं नाही. अरे प्राण म्हणजे वारं. हे वारं जर बाहेरचं आत आलं नाही तर डॉक्टर म्हणतात घरी घेऊन जा आता. नाही म्हणे ते माझी आमदार आहे, आजी का असं ना. प्राण नसल्यावर काही महत्त्व आहे का भाऊ त्याला. किती महत्त्वाचा प्राण. बरं का हो, 2 व्हीलरची हवा जर गेली तर भरून आणता येते, 4 व्हीलरची हवा गेली तर भरून आणण्याची सोय आहे.
याच्यातली हवा गेली तर तुमच्या पाहुण्याकडे आहे का कुठं पंप? मंत्र्या संत्र्याकडे असेल तर मला नाही माहिती. पैशानं ही हवा येते का? देवानं एकदा भरून दिलेली हवा, तिचा नीट उपयोग करा, त्याचा नीट उपयोग करा. देह देवाचे किंवा देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा. तुका म्हणे आनंद, खरा आनंद करता सगळ्याचं ओढ आहे, समाधानाकरता सगळ्याचे प्रयत्न आहेत. चोर असो, सज्जन असो, लफंग्या असो, सगळं समाधानाकरताच करतो. फक्त रस्ता हुकलेला एवढाच फरक. मग समाधान कशानं प्राप्त होईल? तेनेची पंथे न पडे गुंता. काय शब्द आहे अनमोल, एक एक शब्द आहे अमृत तुल्य आहे साधू संतांचे शब्द. त्या एका शब्दाचा विचार करावा. काय 9,000 ओव्या म्हणे. मग कोणती ओवी हे करावं? भरभर वाचावी नाही, एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी जरी अनुभवाला आली तुमच्यात, बेडा पार. जन्माला आल्याचं फळ तुमच्या पदरात पडलं. पण हे कशानं कळतं आपल्याला? विवेकानं. विवेक आहे आपल्याकडं, विवेकानं आहे. तुम्हाला आई कळती, बहीण कळती, हे बाकीच्याला नाही कळत. तेही आपल्यासारखी सजीव प्राणी आहेत, पण त्यांच्याकडे हा विवेक नाही. बोकड्याला जन्म देणारं त्याला काय म्हणतात? बोकड्याला जन्म देते त्याच्या आईला काय नाव आलं? बकरी, शेळी. तिला जन्म देत होतो कोण? बोकड्या. आणि त्या बोकड्याला